एक मोठी बातमी आहे। गुरुवारपासून स्कूल बस बंद ठेवण्यात येणार आहे। स्कूल बस असोसिएशनने ही भूमिका घेतली आहे। डिझेल भरायला पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय आणि तोडगा निघेपर्यंत स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला। आठवड्यातून एकदा फक्त म्हणजे सोमवारी आता बस चालवण्यात येणार आहे। 14, 15 आणि 16 तारखेपर्यंत आता स्कूल बस सुरू आहे। दरम्यान आता गुरुवारपासून स्कूल बस बंद करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतलाय। दिवसाला 20,000 रुपये स्कूल बसेसचे डिझेल भरायला लागतात आणि हे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न आता या असोसिएशन समोर उभा राहिला आहे आणि सरकार जोपर्यंत तोडगा काढत नाही तोपर्यंत स्कूल बस बंद ठेवणार असा निर्णय आता या असोसिएशनने घेतलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे, कारण गुरुवारपासून आता या स्कूल बस बंद राहणार आहेत। दरम्यान उद्या म्हणजे 14, 15 आणि 16 तारखेपर्यंत या स्कूल बस सुरू राहणार आहेत आणि त्यानंतर गुरुवारपासून ही स्कूल बस बंद ठेवली जाणार आहे। त्यानंतर केवळ आठवड्यातून एकदाच सोमवारी ही बस चालवली जाईल असा निर्णय जो आहे तो स्कूल बस असोसिएशनने घेतलाय। डिझेल नसल्याने स्कूल बस असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फटका कुठेतरी स्कूल बस असोसिएशनला देखील बसलाय आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। फोन लावून आपल्यासोबत आहेत स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग। अनिलजी, गुरुवारपासून स्कूल बस बंद ठेवण्यात येणार आहे, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? बंद आम्ही काय स्ट्राईक वगैरे काय करत नाही। आमच्याकडे डिझेल नाही, डिझेलसाठी पैसे पाहिजे। आमच्या पैसे सर्व बँकांमध्ये आहे। पॅरेंट्स लोक जे आहे ते सर्व चेक देतात, त्या बँकामध्ये आमचे पैसे जमा आहे, तर पैसे काढायला मला भेटत नाही। एक बसचे एक दिवसाचे डिझेल 1000 रुपये लागतात, तर आमच्याकडे 20 बस चालतात एक शाळेमध्ये, तर 20,000 रुपये पाहिजे। आणि गव्हर्नमेंटची जे आता पॉलिसी काढली आहे की तुम्ही 20,000 एक आठवड्यात काढू शकतात, त्याच्यात अगोदर कसं करणार? एक दिवसामध्ये चालणार, एक वीकमध्ये, तर आम्हाला तर पैसे पाहिजे ना डिझेलसाठी पण। आणि पंपामध्ये ते घेणार जे पैसे ते 15 तारीखपासून नवीन नोट घेणार आणि बँकेमध्ये पैसेच नाही द्यायला। आम्ही त्याला बॅलन्स चेक दिले होते 4 अगोदर, ते सुद्धा आता कॅश झाले नाही। ते लोक आम्हाला परत दिले, आम्हाला सगळं तुम्ही पैसे द्या। आता पैसे कुठे आणायचे? सर्व तर बँकांमध्ये आहे। अनिलजी, पण तुमच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत। ते तर गव्हर्नमेंटला विचार करायला पाहिजे की मी विचार करू त्याच्यासाठी? प्लॅनिंग तर पाहिजे की नाही? अगोदर प्लॅनिंग प्रॉपर केली नाही, आता पैसे बँकात नाही। आता आज सकाळपासून आमचे 5 मॅनेजर गेले आणि आम्हाला नुसतं 10,000 रुपयाचे 5,000 रुपयाचे कॉईन भेटले। अनिलजी, सरकारकडे आता तुम्ही काय नेमकी मागणी करताय? तर डिझेल आमचे पैसे आमच्या बँकांमध्ये आहे। तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड पण बघू शकतात की आपला 3 वर्षाचा इन्कम टॅक्स तुम्ही बघून घ्या। आम्ही 20,000 रुपये काढतात नेहमी, ते आम्हाला 1 लाख रुपये आम्हाला विकायचे पाहिजेच ना। आता टायर पंक्चर झालं तर आम्ही कसं टायर बनवू? ते 100 रुपये कसं आणू? नक्कीच, धन्यवाद अनिल गर्गजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल। जोपर्यंत सरकार तोडगा काढत नाही एकंदरीत या निर्णयावर, तोपर्यंत स्कूल बस बंद ठेवणार असल्याचा इशारा स्कूल बस असोसिएशनने घेतला। येत्या गुरुवारपासून स्कूल बस बंद ठेवण्यात येणार आहे। डिझेल भरायला पुरेसे पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। बसमध्ये डिझेल भरायला दिवसाला 20,000 रुपये लागतात, मात्र नोटा रद्दच्या निर्णयामुळे पैशांची गैरसोय झाली आहे आणि त्या डिझेलवर आता 14, 15 आणि 16ला बस गाड्या चालवणार असून त्यानंतर गुरुवारपासून स्कूल बस बंदचा निर्णय घेण्यात आलाय। सरकार याबाबतीत तोडगा काढेपर्यंत स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय आता स्कूल बस असोसिएशनने घेतलाय।